Hello. I'm sorry, आम्हाला क्षमा करा कारण the light went off here. इथे लाईट गेली होती म्हणून इंटरनेट बंद झाली. Yeah. परत कनेक्ट करावं लागलं Yeah, we had to reconnect it again. आणि परत कनेक्ट करावं लागलं The light went off. आणि लाईट गेली. Okay, let's wait for people to come back again. आपण परत वाट पाहूया की लोकांनी परत येऊ द्या. Yeah, welcome once again. तुम्हा सर्वांच्या Yeah, परत स्वागत आहे. yeah, the lights went off. आणि इथे वीज गेली होती So this got disconnected. म्हणून इंटरनेट डिस्कनेक्ट झाली. Okay, once again, praise God. Welcome all of you. आणि प्रभूची स्तुती असो, तुम्हा सर्वांच्या परत स्वागत आहे. Yeah, welcome. Yeah. There was no light, so this problem took place. Okay, now, I was just speaking about this virus, आम्ही तुम्हाला विषाणूविषयी बोलत होता which I would like to tell you much about this virus, आणि मला या विषाणूविषयी खूप काही बोलायची इच्छा आहे. but they don't permit, पण सोशल मीडिया परवानगी देत नाही because I had tried, कारण मी प्रयत्न केला होता but they blocked me. पण त्यांनी मला ब्लॉक केले. But one thing I want to tell you, पण एक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे when a church starts, I will tell you all that. आणि जेव्हा मंडळी सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला सर्व But at सांगेन. present, you don't need to fear this virus at all. आता तुम्हाला ह्या विषाणूला मुळीच घाबरायची काय गरज नाही. Because many, due to fear, are dying. अनेक लोक भीतीमुळे मरण It's पावत not because आहेत. of this virus आणि ह्या विषाणूमुळे नाही, or of fear. भीतीमुळे. Fear is very destructive. आणि भीती खूपच विनाशकारी आहे. As faith is the weapon of God, जसं विश्वास देवाचं शस्त्र आहे, divine faith, दैवी विश्वास, where God ministers, जिथे देव सेवा or God करतो works, किंवा देव काम करतो or God intervenes. किंवा देव मध्ये येतो, In the same way, तसंच प्रकारे fear is a weapon of the devil. आणि जी भीती आहे शैतानाचे एक शस्त्र आहे. The devil uses fear to control you. आणि शैतान भीतीचा उपयोग करतो तुमच्यावर नियंत्रण करायला. The devil's weapon is fear. आणि शैतानाचे शस्त्र आहे भीती. He uses fear to control you. आणि तो भीतीचा उपयोग करतो तुमच्यावर नियंत्रण करायला. That's why never fear. म्हणून कधीच भिऊ And fear नका. is never from God. आणि भीती कधीच देवापासून नाही. That means त्याचा अर्थ आहे we must not keep fear. आपण भीती नाही ठेवली And पाहिजे. secondly, आणि दुसरा, if it is not from God, जर भीती देवापासून नाही, then you have power to resist it. मग तुमच्याकडे सामर्थ्य आहे त्याचा विरोध करायला. Fear is from Satan. आणि तुम्हाला माहिती जी भीती आहे Do शैतानापासून you know, आहे. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला the सांगितले greatest fear is in hell. आणि सर्वात मोठा भीती नरकात आहे. Fear comes from hell. आणि भीती नरकातून येतो It's not in heaven. आणि भीती In स्वर्गामध्ये heaven, नाही. there's no fear at all. आणि स्वर्गामध्ये मुळीच भीती नाही. And since we are children of heaven, आणि आम्ही स्वर्गाचे लेकरे आहे we म्हणून must not tolerate fear. आम्ही भीतीला सहन केले नाही पाहिजे. Amen. आमेन. We are here to manifest heaven, manifest Christ. आम्ही इथे स्वर्ग सादर करायला आहे, ख्रिस्ताला सादर करण्यासाठी आहे. We are here to live heaven life. आपण इथे आहे स्वर्गाचे जीवन And जगण्यासाठी. we want to show people आणि आम्हाला लोकांना दाखवायचं there's आहे no fear in heaven. की स्वर्गामध्ये भीती So नाही. don't fear this virus. म्हणून ह्या विषाणूला घाबरू I नका. know many people have asked me to pray for them, आणि अनेक लोकांनी पास्टरांना सांगितलंय त्यांच्यासाठी but I प्रार्थना always करायला. tell them, पण पास्टर नेहमी त्यांना सांगत आहे don't fear. की भिऊ नका. I prayed for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना You केली आहे. believe. तुम्ही फक्त विश्वास That's ठेवा. all. एवढंच आहे. Okay, now today I'll speak to you about faith, आज मी तुम्हाला विश्वासाविषयी बोलणार which is आहे very powerful. जो खूपच सामर्थ्यशाली आहे. Without faith, it is impossible to please God, the Bible आणि says. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे असं शास्त्र म्हणत आहे. It's not your doing that pleases God. आणि हे तुमच्या काम नाही जो देवाला खुश It करतो. is faith that pleases आणि हा God. विश्वास आहे जो देवाला संतुष्ट करतो. Amen. आमेन. The Bible says very clearly, it is impossible to please God आणि शास्त्र स्पष्टपणे म्हणत आहे की देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे without faith. विश्वासाशिवाय. So if you want to please God, म्हणून जर तुम्हाला देवाला संतुष्ट करायची इच्छा आहे then you must have that faith. मग तुमच्या मध्ये तो विश्वास असला But पाहिजे. there's a very important ingredient added to faith, पण विश्वासाबरोबर खूप महत्त्वाच्या पदार्थाची जोड केली आहे where many people overlook. जिथे अनेक लोक त्या पदार्थाच्या दुर्लक्ष करत आहेत. That's very important. आणि तो खूप महत्त्वाचे आहे. So let us see. म्हणून आपण When पाहूया your faith doesn't work, जेव्हा तुमचा विश्वास काम करत नाही, when you have prayed and you don't receive things, जेव्हा तुम्ही प्रार्थना केली आणि तुम्हाला गोष्टी मिळत नाही, when you have prayed and you have believed and yet it's not working, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना केली विश्वास धरलाय तरी तुमच्यासाठी काम whether it होत is नाही, healing or any area, आणि आरोग्य असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, you need to look to love. तुम्ही प्रीतीकडे पाहिले पाहिजे. For the Bible says, कारण शास्त्र म्हणत आहे faith
works by love. विश्वास प्रीतीनेच काम In करतो. Galatians 5:6. गलातिकरास 5:6 मध्ये. Amen. आमेन. If prayers are not answered, जर प्रार्थनांचे उत्तर आपल्याला मिळत नाही, though you have been believing, जरी तुम्ही विश्वास करत होते, then the area you need to look to is love. मग एक भागामध्ये तुम्ही बघितले पाहिजे आणि ती आहे प्रीती. Faith requires love walk. आणि विश्वासाला प्रीतीची चाल लागते. This is very important आणि ही खूप महत्त्वाची आहे. because faith works only by love. कारण विश्वास फक्त प्रीतीनेच काम करतो. Remember, लक्षात ठेवा. love is the way आणि प्रीतीच तो मार्ग आहे to make your faith work. तुमच्या विश्वासाला काम कार्य करण्यासाठी. See, if God would have not put that ingredient love, जर प्रभूने तो पदार्थ प्रीती ठेवला नसता, then you could live anyway. मग तुम्ही कसेही जगले You असते. could bash and trash people by your words. आणि तुम्ही शब्दाने लोकांना मारू शकत You आहे, could पिटू offend शकत आहे. people. तुम्ही लोकांना You नाराज could करू hurt शकत. people. तुम्ही लोकांना दुखवू शकत You आहे. don't need to, what do you call, forgive people. तुम्हाला लोकांना क्षमा करायची गरज You could नाही. fight with आणि people. तुम्ही लोकांशी भांडू शकत आहे. You could live the world's way or the devil's way of living. आणि तुम्ही जगाच्या रीत किंवा शैतानाच्या रीत प्रकारे जगू शकत आहे. That was very easy. आणि तो खूप सोयीचा होता. Isn't it? होय ना. If the things that you receive from God only required faith, जर जे गोष्टी आपल्याला देवापासून मिळत आहे त्याला फक्त विश्वासाची गरज आहे, then it was very easy. मग खूप सोयीचे असते. You could receive even if they are not right. आणि जरी तुम्ही बरोबर नसते तरी तुम्हाला गोष्टी मिळाली असते. You could have a heart which is full of darkness. आणि तुमच्यामध्ये असं अंतःकरण असेल जो पूर्ण अंधकाराने You भरलेला could आहे. fight with people. आणि तुम्ही लोकांशी भांडू You could शकत आहे. fight with your spouse. आणि तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही भांडू शकता. Keep unforgiveness. आणि अक्षमा ठेवू Keep शकता. all the negative emotions. सर्व नकारात्मक भावना ठेवू Hate शकता. and hurt and anger, jealousy, pride, backbiting, murmurings, fights, misunderstandings. You keep anything. राग, द्वेष, मत्सर, चहाडी, भांडण तुम्ही काहीही ठेवा. And your faith will work to receive. आणि तुमचा विश्वास काम करेल, प्राप्त But करेल. God in His wisdom पण देव त्याच्या बुद्धीमध्ये attached it to love. आणि विश्वासाला प्रीतीची जोड केली. Amen. आमेन. If faith works by love, जर विश्वास प्रीतीने काम you करतो, remove love, your faith will not work. जर तुम्ही प्रीती काढले मग तुमचा विश्वास काम करणार नाही. It's not verbal faith, आणि no, हे- verbal love. आणि हे बोलण्याची प्रीती नाही Oh, I love God. की मी देवावर प्रीती Oh, करतो, God loves me. की देव माझ्यावर प्रीती करतो. It's the walk of love. आणि ही प्रीतीची चालणं आहे. Amen. So Amen. this is very important for म्हणून us. ही खूप महत्वाची आहे And आपल्यासाठी. here is where many Christians have आणि failed. इथेच अनेक ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहेत. But we see on the social media आपण सोशल मीडियावर how पाहतो they speak against की Christians. कसं ते ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध बोलतात. See, they don't have love. त्यांच्यामध्ये प्रीती नाही. When they need something, ज्या त्यांना काही गोष्टीची गरज असते their faith doesn't work. मग त्यांचा विश्वास काम करत नाही. During crisis, आणि संकट काळच्या during वेळेस problems, आणि समस्याच्या वेळेस you need faith. तुम्हाला विश्वास हवी. But if your faith doesn't have the walk of love, जर तुमच्या विश्वासामध्ये प्रीतीची चालणं नाही then it won't work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. It's so important. आणि खूप महत्वाचे आहे. Amen. आमेन. Let us read Romans 5:5. आपण रोमकरास 5:5 वाचू. And hope makes not ashamed. आणि आशा आपल्याला लाजवीत नाही. Why? का? Because the love of God is shed abroad in our hearts. कारण प्रभूची प्रीती आमच्या हृदयामध्ये पसरलेली आहे. The love of God, आणि देवाची प्रीती not your love for God. आणि तुमची प्रीती देवासाठी आहे That's ती what नाही. people stress more on. आणि ह्याच गोष्टीवर लोक अधिक जोर You must देतात. love God. You must love तुम्ही God. देवावर अधिक प्रीती केली पाहिजे. तुम्ही देवावर अधिक प्रीती They केली think पाहिजे. the more I love God, my faith will work. आणि त्यांना वाटतं आहे जितकं अधिक मी देवावर प्रीती करणार तितकं अधिक माझा विश्वास काम करणार. For your love to work, you must know how much God loves आणि you. तुमच्या प्रीती काम करण्यासाठी तुम्हाला कळले पाहिजे की देव किती तुमच्यावर प्रीती करत आहे. The love of God is shed abroad in our hearts by Holy Ghost. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीच्या So वर्षाव we झाला आहे. have the love of God in us. म्हणून आपल्यामध्ये देवाची प्रीती आहे. Amen. You don't have to manufacture. It is there. आणि तुम्हाला प्रीतीचं उत्पादन करायची काय गरज नाही. प्रीती आधीच See, तुमच्या हृदयात look आहे. at this verse. आणि ह्या Is वचनाकडे shed abroad in our आणि hearts. प्रीतीच्या वर्षाव आपल्या अंतःकरणात झाली आहे. It's come into your heart. आणि तुमच्या हृदयात ओतली गेली आहे. It won't leave. आणि ती प्रीती तुम्हाला सोडून So जाणार both नाही. faith and love म्हणून दोन्ही विश्वास व प्रीती are of the heart. आणि ती हृदयाची आहे.
Even Romans 10:10 you read. आणि रोमकरास 10:10 तुम्ही When you वाचा. believe in your heart. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात So विश्वास करत faith is आहे, of the heart. म्हणून विश्वास अंतःकरणाची Love गोष्ट is आहे. of the heart. आणि प्रीती देखील हृदयाची बाब आहे. That's why it says here. म्हणून इथे म्हणत The आहे, love of God is shed abroad in our hearts. आणि देवाची प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये त्याची वर्षाव झाली आहे. It doesn't say it is shed abroad in our head. आणि आपल्या डोक्यामध्ये त्याची वर्षाव झाली आहे असं नाही म्हटले आहे. If you let your head dominate you, जर तुम्ही तुमच्या मस्तकाला तुमच्यावर राज्य करायची परवानगी then दिली, you'll be in trouble. मग तुम्ही संकटात येणार. So it is in the heart म्हणून ही गोष्टी हृदयामध्ये आहे, by the Holy Ghost. पवित्र आत्माच्या द्वारे. So it is in your heart. म्हणून प्रीती तुमच्या हृदयात आहे. God kind of love, देव प्रकारची प्रीती, divine love, दैवी प्रीती, agape love अगापे प्रीती is in your heart. ते तुमच्या अंतःकरणात त्या First हृदयात you आहे. must know this. प्रथम तुम्हाला हे माहिती पडले पाहिजे. Why? का? When you have knowledge, you have faith. जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतो तेव्हा तुम्हाला विश्वास येतो. Faith comes by the knowledge of God's word. आणि विश्वास येतो देवाच्या वचनाच्या ज्ञानाने. You cannot believe unless you know. आणि तुम्ही तोपर्यंत विश्वास करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही. If you don't know, जर तुम्हाला माहिती you don't नाही, have faith. तुमच्यात विश्वास नाही. Because faith is not outside the word. कारण जे विश्वास आहे वचनाच्या बाहेर नाही. The word is the source of your faith. आणि वचनच तुमच्या विश्वासाचा उगम आहे. Faith comes by hearing and hearing the word of आणि God. विश्वास येतो देवाचे वचन ऐकून व ऐकून. Amen. Amen. So, both faith and love are the matters of your heart. म्हणून दोन्ही विश्वास व प्रीती तुमच्या हृदयाची So गोष्टी once आहे. you know म्हणून एकदा तुम्हाला you have कळले love, की तुमच्यात प्रीती आहे, your love will work. मग तुमच्या प्रीती काम करणार. If you don't know you have love, जर तुम्हाला माहिती नाही की तुमच्यामध्ये प्रीती you आहे, will not let love flow through you. मग तुम्ही प्रीतीला तुमच्यापासून व्हायला देणार नाही. You will try to manufacture love. आणि तुम्ही प्रीतीच्या उत्पादन करायचा It प्रयत्न is करा. there in your heart. पण प्रीती तुमच्या हृदयात आहे. So Galatians 5:6 says म्हणून गलतीकरास 5:6 that म्हणत आहे faith works by love. की विश्वास प्रीतीनेच काम Look करतो. at this. Faith works by आणि love. ह्या गोष्टीकडे बघा, विश्वास So प्रीतीनेच as काम a Christian, करतो. म्हणून एक ख्रिस्ती म्हणून what we need is this. आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज A आहे? deep revelation of God's love की देवाची प्रीतीच्या खोल प्रकटीकरण आपल्याला for पाहिजे. us आपल्यासाठी is the most important thing we need to know and operate. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्याच्याद्वारे कार्य केले पाहिजे की देवाची प्रीती आपल्यासाठी किती आहे. Even before faith, love is the most important. आणि विश्वासाच्या आधी प्रीती महत्वाची Because आहे. faith works by love. कारण जी विश्वास आहे प्रीतीने काम करतो. Love points out to God. आणि जी प्रीती आहे देवाकडे बोट Because दाखवतो. God is love. कारण देव प्रीती आहे. Amen. आमेन. So, God first, म्हणून देव प्रथम, love first. प्रीती प्रथम. Once you get the revelation of God's love, एकदा तुम्हाला देवाच्या प्रीतीच्या प्रकटीकरण मिळाले, then you have trust in Him. मग तुम्हाला त्याच्यावर भरोसा येतो. It's easy to trust when you know someone loves you. आणि जेव्हा आपल्याला माहिती कोणी आपल्यावर प्रीती करतो तेव्हा त्या व्यक्तीवर भरोसा करायला सोयीचा It's होतो. very easy. खूप सोयीचा होतो. When you know someone loves you, जे आपल्याला माहिती कोणी आपल्यावर प्रीती करतो it is very easy to trust that person. आणि त्या व्यक्तीवर भरोसा करणं खूप Even सहज a होतं. child can trust. आणि एक लेकरू देखील भरोसा करू शकतो. The child is so free when the child knows my parents love me or someone loves me. आणि जे लेकरू आहे खूपच स्वतंत्र होतं, मुक्त होतं जेव्हा त्याला कळतं की माझे आई वडील माझ्यावर प्रीती So if you want करतो to तेव्हा. your faith to work easily, म्हणून जर तुमची इच्छा आहे की तुमचा विश्वास सोयीस्कर रीतीने काम केला पाहिजे don't think of taking 7 steps आणि to असं faith. विचार करू नका की विश्वासासाठी मी 7 पाऊल घेतले पाहिजे It's all okay. आणि सर्व ठीक आहे. But the most important is the revelation that God loves you. पण खूप महत्वाची प्रकटीकरण आहे की देव तुमच्यावर प्रीती And करतो. last week I told you आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितले where to see for that love. आणि त्या प्रीतीसाठी आपण कुठे बघितले You पाहिजे hear that message. आणि तुम्ही ते संदेश ऐका. Because many are seeing love in wrong places. कारण अनेक लोक प्रीतीला चुकीच्या जागीमध्ये There's बघत only आहेत. one thing that demonstrates God's love for you, आणि एकच गोष्टी आहे जो देवाच्या प्रीतीच्या प्रयोग निर्देशन which तुमच्यासाठी never करत आहे. changes. आणि जो कधीच बदलत नाही That's the cross. आणि तो आहे The क्रूस. cross is the greatest demonstration of God's love for you. आणि क्रूस देवाच्या प्रीतीचा सर्वात मोठा प्रयोग निर्देशन आहे, So प्रकटीकरण your आहे. focus should be there. म्हणून तुमच्या लक्ष तिथे असले And पाहिजे. what is all that I spoke last time? आणि ते इतर गोष्टी काय आहे ते मी मागच्या वेळेस So तुम्हाला when we सांगितले. struggle to believe God's promises, the blessing, the healing will come to pass in our life. आणि जे आपण संघर्ष करतो की देवाचे वचन जे आहे, आशीर्वाद आहे, आरोग्य आहे जे आपल्या जीवनामध्ये घडून आले Which पाहिजे, is called unbelief. ज्याला आपण अविश्वास बोलतो. But do you know पण तुम्हाला that माहिती the आहे root of unbelief की अविश्वासाची जी मूल आहे is lack of love? ती आहे प्रीतीची कमतरता. Amen. आमेन. We know
When you have unbelief, your faith will not work. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुमच्यामध्ये अविश्वास असतो तेव्हा तुमचा विश्वास काम करणार नाही. But what is the root of unbelief? पण अविश्वासाची मूल काय आहे? The root of unbelief is आणि अविश्वासाची मूल आहे lack of love. की तुमच्यामध्ये प्रीतीची कमी आहे. Not your love for God. आणि तुमची प्रीती जे प्रभूसाठी ती नाही. Your love is changing. आणि तुमच्या प्रीती बदलत Our आहे. love is always changing. आमच्या प्रीती नेहमी बदलत राहतो. It's God's love for you which never आणि changes. देवाची जी प्रीती आपल्यासाठी आहे ती कधीच बदलत नाही. Amen. आमेन. That's why Galatians 5:6 says, म्हणून गलातियरास 5:6 faith म्हणत works आहे by love. की विश्वास प्रीतीने काम So करतो. love is the driving force behind our faith. म्हणून प्रीती जी आहे एक शक्ती आहे जो आपल्या विश्वासाच्या मागे आहे, आपल्याला पुढे घेऊन जाणारी शक्ती आहे. If someone's faith is working, जर कुणाचा विश्वास काम करत आहे, know जाणून घ्या that person's love is working. की तो व्यक्तीच्या प्रीती देखील काम करत Because आहे. behind that force of faith is love. कारण विश्वासाच्या मागे जी शक्ती आहे ती आहे प्रीती. Remove or diminish love, आणि प्रीतीला तुम्ही काढा किंवा कमी करा, and faith ceases to be what it should be. मग विश्वास तसं नसतो जसं ते राहिले पाहिजे. Amen. Amen. Many of us try harder अनेक लोक खूप कठोर to परिश्रम करत believe, आहेत to have faith, विश्वास करायला, भरोसा करायला, when we should be seeking a greater revelation of God's love for us. जिथे आपण देवाची जी प्रीती आहे आपल्यासाठी त्याच्या महान प्रकटीकरणाचा आम्ही शोध केला पाहिजे. Then faith will work naturally. मग विश्वास साहजिक रीतीने काम करणार. Amen. आमेन. Faith must work naturally. आणि विश्वास जे आहे स्वाभाविक रीतीने Even काम a केलं पाहिजे. child believes आणि एक लेकरू देखील विश्वास करतो because it knows the parents' love. कारण त्या लेकरूला आपल्या आई वडिलांची प्रीती माहिती So आहे. God made faith very easy. म्हणून देवाने विश्वास खूप It सोयीचा is not बनवला. depend on you. आणि विश्वास तुमच्यावर आधारित It is नाही. depend on His love for you. आणि देवाची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्यावर तुमचा विश्वास Faith आधारित आहे. comes from God. आणि जो विश्वास आहे देवापासून येतो. Faith is released from God's love. आणि विश्वास देवाच्या प्रीतीद्वारे मोकळा केला When जातो. there's no love, जिथे प्रीती नाही you cannot believe. तुम्ही विश्वास करू शकत नाही. Amen. Amen. So the basic, the source is God's love, म्हणून मूलभूत गोष्टी जो स्त्रोत आहे ती आहे देवाची प्रीती, out of which faith comes. ज्याच्याद्वारे विश्वास येतो. Amen. आमेन. And that faith works always. आणि तो विश्वास नेहमी काम करतो. Many times we don't receive अनेक वेळेस आपल्याला गोष्टी मिळत नाही because our circumstances makes us to forget God's love for us. कारण आपली जी परिस्थिती आहे आपल्याला देवाची प्रीती जी आपल्यासाठी आहे ते विसरायला लावतो. When you have problems, जेव्हा तुमच्याकडे समस्या असतो we forget how much God loves आपण us. विसरून जातो की देव आपल्यावर किती प्रीती करतो. And that's why faith doesn't work. म्हणून आपला विश्वास काम करत And नाही. then we cry out to God. आणि मग आपण Oh देवाकडे God, if आरोळी you love करतो me, you'll do this. की जर जेव्हा तू माझ्यावर प्रीती करत आहे तर तू If माझ्यासाठी you ही really गोष्टी loved कर. me, you'll bless me. आणि जर तू खरोखर माझ्यावर प्रीती करत आहे तर तू मला You will आशीर्वाद heal देणार, me. तुम्हाला आरोग्य देणार. What is that? What does that statement speak of? आणि ती वाक्य काय बोलत आहे? Unbelief. अविश्वास. Because you forgot God loves you. कारण तुम्ही विसरून गेले की देव तुमच्यावर प्रीती When करतो. you forget God's love for you, जेव्हा तुम्ही देवाची प्रीती तुमच्यासाठी विसरून जातो then unbelief comes मग अविश्वास येतो and your faith doesn't work. आणि तुमचा विश्वास काम करत नाही. Are you getting this? तुम्हाला हे मिळत आहे का? It's very simple, very easy. आणि खूप सोपा आहे. Circumstances makes us प्रीती करतो circumstances make us to forget God's love. आणि परिस्थिती आपल्याला देवाची प्रीती विसरायला लावतो It blinds us to God's love for आणि us. ही जी परिस्थिती आहे आपल्याला देवाच्या प्रीतीकडे आंधळा And करतो then we enter into unbelief. आणि मग आपण अविश्वासामध्ये प्रवेश And that's the करतो. main reason our faith doesn't work. आणि तोच मुख्य कारण आहे की आपला विश्वास काम करत नाही. Amen. आमेन. The root of unbelief is lack of love. आणि अविश्वासाची जी मूल आहे ती आहे प्रीतीची कमी, The Bible कमतरता. says very clearly आणि शास्त्र स्पष्टपणे in म्हणत Psalms आहे 35:27, आणि स्तोत्रसंहिता 35 God 27 delights in our prosperity. आणि देवाला आपल्या समृद्धीमध्ये आनंद आहे. Not only He gives prosperity, फक्त तो आम्हाला उन्नती देत but He नाही delights that we prosper. पण त्याला खूप आनंद वाटतो जेव्हा आपण उन्नती करतो It is His good pleasure आणि तो त्याच्या चांगलं उपभोग आहे to see His children prosper. की जेव्हा तो पाहत आहे की त्याचे लेकरू समृद्ध आहे तेव्हा त्याला खूप आनंद वाटतो People think, no, God is not happy. Please give, please give. आणि त्यांना वाटतं की देव आनंदित नाही म्हणून बोलत आहे प्रभू मला कृपा करू. Someone is calling. Okay.
So, what I was saying is, God delights in your prosperity. आणि तुम्हाला सांगतो की देव तुमच्या उन्नतीमध्ये आनंद करतो. He gets no pleasure from watching us starving. आणि त्याला आवडत नाही जे आपण भूकमार करतो. He doesn't like that. आणि त्याला आपली भूकमार आवडत नाही. We try to buy God's favor and blessing. आपण देवाचा अनुग्रह व आशीर्वाद विकत घ्यायचा प्रयत्न करतो. As the revelation of God's love comes upon you, जसं देवाच्या प्रीतीच्या प्रकटीकरण तुमच्यावर येतो, all that doubt that God won't supply will leave you. आणि सर्व जी शंका आहे की देव माझ्या गोष्टींचा पुरवठा करणार नाही, ती सर्व शंका तुम्हाला सोडून जाणार. And you have faith to receive. आणि तुम्हाला विश्वास येतो प्राप्त करायला. Amen. आमेन. So remember, म्हणून लक्षात ठेवा, you have to solve this problem of love. तुम्ही ही प्रीतीची समस्या दूर केली So पाहिजे. both are of the heart. म्हणून विश्वास व प्रीती हृदयाची आहे. Because many get in trouble because they don't understand this is the matter of the heart. आणि अनेक लोक संकटात येत आहे कारण त्यांना माहिती नाही की ही हृदयाची गोष्टी आहे म्हणून. Faith will work in your heart आणि विश्वास तुमच्या हृदयात काम करणार with doubt in your mind. आणि तुमच्या मनात शंका असून. Many people have that problem. आणि अनेक लोकांच्या मनात हृदयात ही समस्या आहे. And when doubt rises in their mind, आणि ज्या शंका त्यांच्या मनात उठतो, they think they don't have love. त्यांना वाटत आहे की त्यांच्यामध्ये प्रीती The love नाही. is there already. आणि प्रीती आधीच आहे. But these things hinder पण ही जी गोष्टी अडथळा घालतो your love to work. तुमच्या प्रीतीला काम करण्यापासून. Because the devil knows. कारण शैतानाला माहिती आहे, If Christians don't know जर ख्रिस्ती लोकांना माहिती नाही that their faith will work only when they walk in love. की त्यांचा विश्वास तेव्हाच काम करणार जेव्हा ते प्रीतीने चालणार So तेव्हा. what can the devil do? मग शैतान काय करू शकतो? It can create fights at home. आणि तो घरात भांडण निर्माण करू Suppose शकतो. now you're praying. समजा तुम्ही आता You're खूप reading the प्रार्थना, Bible. तुम्ही वचन You're वाचत confessing the आहात, word. तुम्ही वचनाची कबुली You're करत आहात believing. You're increasing in faith. आणि तुम्ही विश्वास धरत आहे, You're विश्वासात वाढत fasting. आहे, तुम्ही उपवास करत You're आहे, praying. तुम्ही प्रार्थना करत आहे. Devil say, "Oh my, he's growing in faith, आणि शैतान बोलेल हा विश्वासामध्ये वाढत आहे, but I can cancel his faith पण मी त्याच्या विश्वासाला रद्द करू शकतो. How? कसं? by creating little strife at home, आणि घरात थोडा तंटा किंवा भांडण निर्माण करू little fights, आणि थोडा भांडण or put that remembrance in the mind. किंवा मनात असं स्मरण घालू You शकतो. remember तुझ्या लक्षात what आहे का? that person did to you, आणि त्या व्यक्तीने तुझ्या बरोबर काय केला, what that person said to you, आणि त्या व्यक्तीने तुझ्याशी काय बोलला, and suddenly you get angry आणि लगेचच तुम्ही क्रोधित होतात. and you move out of walk of faith. आणि मग तुम्ही तुमच्या विश्वासाच्या चालीपासून दूर जातात. Then you walk of love. I'm sorry. आणि प्रीतीच्या चालीपासून तुम्ही दूर जातात. And you cancel your faith. आणि मग तुम्ही तुमच्या विश्वासाला रद्द It's करता. so easy for the devil आणि शैतानाला खूप सोयीचं to आहे remove you from the walk of love तुम्हाला प्रीतीच्या चालीपासून because he काढायला. knows कारण त्याला माहिती आहे. as strong as love walk is, आणि जितकं प्रीतीच्या चालणं बलवान आहे, faith will work easily. विश्वास अगदी सोयीस्कर रीतीने काम करणार. Amen. आमेन. Faith cannot be manufactured. आणि विश्वासाचे आपण उत्पादन करू शकत नाही. I know many are doing many things. आणि मला माहिती अनेक लोक अनेक गोष्टी They're करत आहेत. praying and fasting, ते उपवास करत आहे, praying in प्रार्थना करत आहे tongues. आणि अन्य भाषेत confessing the प्रार्थना, word. वचनाची कबुली करत आहे. Okay, that's all fine. आणि हे सर्व ठीक आहे. But the foundation is love. पण त्याची पाया जी आहे ती प्रीती आहे. The devil knows this. आणि शैतानाला ही गोष्टी माहिती That's आहे. what the Bible says. म्हणून शास्त्र When there's म्हणतात envy and strife, these are negative emotions. जेव्हा मत्सर असतो आणि तंटा असतो, There's all kind of evil works. मग सर्व प्रकारची वाईट काम होतो. See, look at this. आणि बघा, He moves you out of your love walk. आणि शैतान तुम्हाला तुमच्या प्रीतीच्या चालण्यापासून दूर It's करतो. very easy for him. आणि त्याला अगदी सोयीचं आहे. He has to just bring some thoughts आणि त्याला फक्त काय विचार of आणायचा आहे hurt, आणि दुःखाचे of offenses, आणि नाराजगीचे, what people did to की you. लोकांनी तुमच्या बरोबर कसं व्यवहार केले. It could not be yesterday. आणि ती कालची गोष्टी It could be नसेल about 10 years back आणि also. 10 वर्षाची पूर्वीची गोष्टी You देखील तो remember तुम्हाला what that person did. आठवण करून देणार, की लक्षात ठेवा की त्या व्यक्तीने काय केला. And the moment you remember, आणि ज्या क्षणी तुम्ही त्याच्या your negative आठवण करत emotions are आहात, stirred up तुमच्या नकारात्मक जो भावना आहे जागृत होतो. and you get angry, आणि मग तुम्ही क्रोधित होतात, become bitter, तुम्ही कडू होतात. then you move out of the love walk. मग तुम्ही प्रीतीचा चालण्यापासून And दूर होतात. then you say, I believe, Lord. आणि मग तुम्ही बोलत आहे, प्रभू मी विश्वास करतो, Be healed in Jesus' name. आरोग्यदायी हो येशूच्या Sickness नावात. leave me in Jesus' आजार name. मला सोडून जा येशूच्या Huh? नावात. Blessings come in Jesus' name. आशीर्वाद ये येशूच्या नावात. But nothing is happening. पण काय होत नाही. Sorry. I was so strong in faith. What happened? आणि मी विश्वास इतका बलवान होता, काय झालं.
or you go to a pastor, to someone to pray for, किंवा तुम्ही pray for कुठल्या yourself. पालकाकडे जाणार की इतर कोणाकडे जाणार तुमच्यासाठी प्रार्थना करायला So I believe. आणि तुम्ही बोलतात मी विश्वास You धरतो. pray, I will be healed. आणि तुम्ही प्रार्थना करा मला आरोग्य मिळेल And they don't receive. तरी पण त्यांना मिळत नाही Maybe the pastor is not right. आणि कदाचित तो पालक बरोबर नसेल But you don't know पण तुम्हाला माहिती नाही that faith works by love. की विश्वास प्रीतीनेच काम करतो. It's not that the pastor must have love. असं नाही की पास्टरांमध्ये प्रीती असली Pastor, पाहिजे you pray. की पास्टर तुम्ही You प्रार्थना fast. करा तुम्ही उपास धरा You walk in love. आणि तुम्ही प्रीतीमध्ये But चाला I will not walk in love. पण मी प्रीतीमध्ये I चालणार नाही hate that person. मी त्या I व्यक्तीचा द्वेष hate this करतो person. ह्या व्यक्तीचा द्वेष करतो But I have faith. पण माझ्यात विश्वास आहे. Your faith will not work. तुमचा विश्वास काम करणार नाही. Amen. Amen. You blame the whole world. तुम्ही संपूर्ण जगावर You दोष can लावा even blame God. तुम्ही देवावर दोष लावा But nothing happens. पण काय होणार नाही Because the foundation is love. कारण जी पाया आहे ती प्रीती आहे. Are you understanding this? तुम्हाला हे कळत आहे का? I know many will not tell you this, but this is the truth. आणि मला माहिती आहे, अनेक लोक तुम्हाला हे सांगणार नाही पण ही सत्य आहे Truth. This is the truth. आणि ही सत्य आहे. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. So Romans 10:10 says, रोमकरात with the 10:10 heart you believe. आणि हृदयाने तुम्ही विश्वास Faith करता is of the heart. म्हणून विश्वास हृदयाची गोष्ट And आहे. with the mouth you profess your faith. आणि तुमच्या मुखाने तुम्ही तुमच्या विश्वासाची कबुली करता. Okay. So faith is of the heart. म्हणून जे विश्वास आहे हृदयाची And आहे faith works by love. आणि विश्वास प्रीतीने काम Now करतो. remember this. आणि लक्षात Faith ठेवा works by love means God's love. आणि विश्वास प्रीतीने काम करतो म्हणजे देवाच्या That God प्रीतीने loves you. की देव तुमच्यावर प्रीती करतो Independent of you. आणि तुमच्याशिवाय. That's the meaning of that. आणि ह्याचा अर्थ तसंच Many आहे. people didn't understand this. अनेक लोकांना हे समजले नाही Faith works by love. की विश्वास प्रीतीने Oh काम करतो. God, I love you, हे Lord. देवा मी तुझ्यावर प्रीती करतो. I love you with all my. माझ्या पूर्ण That is अंतःकरणाने not. मी तुझ्यावर प्रीती करतो ती प्रीती नाही It's divine love. आणि ती दैवी प्रीती आहे. Get the revelation आणि हे God प्रकटीकरण मिळवून loves घे you. की देव तुमच्यावर प्रीती करतो based on that agape love. आणि त्या अगापे प्रीतीच्या आधारे You love Him तुम्ही त्यांच्यावर and प्रीती love करा others. आणि इतरांवर देखील And प्रीती that is walking by love. आणि तो आहे प्रीतीने चालणे. Amen. That's Amen. so simple. आणि इतकं सोपं So आहे. the God kind of love is shed abroad in our hearts. म्हणून देव प्रकारची प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये त्याची वर्षाव We झाली didn't आहे. have that love आपल्यामध्ये ती प्रीती नव्हती before we became born again. आमच्या नवीन जन्म होण्याच्या आधी. We had human kind of love. आमच्यामध्ये मानवी प्रकारची प्रीती It was होती based on because, आणि ती कारणावर आधारित होती not without because. आणि कारणाशिवाय नव्हते. But after we became a believer, पण आम्ही विश्वासू झाल्यानंतर God gave His love into our hearts. आणि देवाने त्याची प्रीती आपल्या हृदयामध्ये ओतले Why? का So that your faith will operate. जेणेकरून तुमचा विश्वास कार्य करणार. Because faith is supernatural. कारण विश्वास अलौकिक Faith आहे. is heavenly. विश्वास वर्गीय Faith is आहे. divine. विश्वास दैवी It आहे operates not by human faith, human love, but God kind of love. आणि विश्वास मानवी प्रीतीने काम करत नाही पण देवाची प्रीतीने काम करतो. You know, the problem with many people is that अनेक लोकांबरोबर समस्या अशी they आहे substitute natural human love for divine love. आणि ते नैसर्गिक प्रीतीच्या रदबदली करत आहे देवाची प्रीतीसाठी. They think that the natural love. आणि त्यांना वाटत आहे की नैसर्गिक प्रीती आहे. No, God kind of love, agape love. नाही देव प्रकारची प्रीती अगापे प्रीती Both are not the same. आणि दोन्ही सारखं Human नाही. love and agape love or God kind of love is very different. मानवी प्रीती किंवा अगापे प्रीती किंवा देव प्रकारची प्रीती ह्याच्यामध्ये खूप फरक The आहे. people of the world don't know that आणि जगाच्या लोकांना ही माहिती नाही because they don't have that divine love. कारण त्यांच्यामध्ये ही दैवी प्रीती नाही. So they operate by human love. म्हणून ते मानवी प्रीतीने काम करतात They may be good, आणि ते चांगले loving, असेल kind. प्रेमाळू असेल but that उपकारी is असेल human love. पण ती मानवी प्रीती आहे. Amen. Amen. Not God kind of love. ती देव प्रकारची प्रीती So नाही. both are not the same. म्हणून मानवी प्रीती आणि देवाची See, प्रीती सारखंच natural नाही. human love नैसर्गिक मानवी प्रीती can turn to hatred overnight, आणि एका रात्रमध्येच ते द्वेषामध्ये बदलू शकतो but not divine love. पण दैवी प्रीती नाही. Amen. आमेन. See, today you love, tomorrow you may not love. आज तुम्ही प्रीती करणार उद्या प्रीती करणार नाही. We see people use human love in marriage, आपण पाहताय relationships, की विवाहाच्या नातेसंबंधामध्ये लोक मानवी प्रीतीचा उपयोग करत instead of आहेत. using agape love, आगापे प्रीतीचा उपयोग करण्याच्या when ऐवजी everything is fine, ज्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित they love असतात their spouse. ते आपल्या जोडीदारावर When प्रीती करत something goes ज्या काही wrong, चुकीचं घडतो they don't ते love प्रीती करत नाही because their relationship is based on human kind of love. कारण त्यांची जी नातेसंबंध आहे मानवी प्रकारची प्रीतीवर In आधारित the आहे. beginning, when they're newly married, आणि सुरुवातीमध्ये जेव्हा त्यांचे नवीन लग्न होतो there's so much love. आणि खूप
प्रीती असते Oh, I love you. की बघा मी तुमच्यावर खूप प्रीती I'll करतो do anything for you. आणि तुझ्यासाठी मी काहीही करणार I'll bring stars of heaven for आणि you. स्वर्गातून मी तुमच्यासाठी तारे घेऊन Okay, येणार. but after some years or पण months, काय महिन्यानंतर वर्षांनंतर that love fades. आणि ती प्रीती मंद होते Or when everything is fine, किंवा ज्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित you're असते getting time to time food. आणि तुम्हाला yes, वेळोवेळी जेवण मिळत आहे I love my wife. आणि मी माझ्या पत्नीवर खूप Because प्रीती time करते to time I get कारण everything. वेळोवेळी मला सर्व गोष्टी मिळत आहे And once you don't get it, आणि एकदा तुम्हाला वेळेत काय मिळाले your नाही love flies out of the door. आणि तुमच्या जी प्रीती आहे दरवाजातून बाहेर जातो That is human love. आणि ती मानवी प्रीती आहे. Amen. आमेन. So, but we must love with agape love because it's already there in your heart. पण आम्ही अगापे प्रीतीने प्रीती केली पाहिजे कारण ती अगापे प्रीती आधीच आपल्या अंतःकरणात आहे. See, the Bible says God loved us. आणि शास्त्र म्हणत आहे देवाने आपल्यावर प्रीती केली Past tense. आणि ती भूतकाल While we आहे. yet sinners. जेव्हा आम्ही पापी होते Means तेव्हा when we were bad, म्हणजे जेव्हा आम्ही वाईट when we होते were wicked, आम्ही दुष्ट होते when we were worse, आम्ही सर्वात वाईट होते when we didn't love Him, जेव्हा आम्ही देवावर प्रीती केली when we नाही didn't bother about Him, जेव्हा आम्हाला देवाची फिकर नव्हती but He was loving us. पण देव सतत आपल्यावर प्रीती करत होता That's impossible for human love. आणि ही मानवी प्रीतीसाठी अशक्य आहे. Amen. आमेन. We never knew it. आपल्याला हे माहिती We were the नव्हते worst, आम्ही सर्वात वाईट होते but someone was loving you. पण कोणीतरी आपल्यावर सतत प्रीती करत That's what the होता Bible says. आणि असं शास्त्र God म्हणतं so loved the world. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली While we were yet sinners, जेव्हा आम्ही पापी होते God तेव्हा loved us. देवाने आपल्यावर All प्रीती past केली. tense. सर्व भूतकाल आहे. Amen. आमेन. He was not hating you when you were bad. आणि जेव्हा तुम्ही वाईट होते तेव्हा देव तुमचा द्वेष करत He was नव्हता not thinking of punishing you when you were bad. आणि जेव्हा तुम्ही वाईट होते देव तुम्हाला शिक्षा देण्याचा विचार करत That नव्हता is human love. आणि ती मानवी प्रीती आहे. When we were the most wicked, जेव्हा आम्ही when सर्वात we were वाईट sinning, जेव्हा आम्ही पाप करत when we होते didn't care. जेव्हा आपल्याला काळजीच नव्हते You know what God was doing? तुम्हाला माहिती देव काय करत होता He was loving you. देव आपल्यावर प्रीती करत He was होता protecting you. आणि तुमचं संरक्षण करत होता He was blessing you. तुम्हाला आशीर्वाद देत होता. Amen. आमेन. Because that is agape love. कारण तीच अगापे प्रीती आहे Agape love is not based on the externals, आणि अगापे प्रीती बाहेरच्या गोष्टींवर नाही which means ज्याच्या अर्थ आहे however bad you may become, आणि किती वाईट तुम्ही झाले तरीही but his response will be love. पण त्याच्या प्रतिसाद प्रीतीच That's असेल the highest priority of God, आणि ही देवाची सर्वात उंच प्राधान्य to आहे love you, तुमच्यावर प्रीती करायला however you are. तुम्ही कसेही असले तरीही. Amen. Amen. Don't think after you become a born again child of God, असं नाही की जेव्हा तुम्ही देवाच्या नवीन जन्मलेले मुले झाले He तेव्हा loves you less. मग तो तुमच्यावर कमी प्रीती No, He करतो loves you more. तो तुमच्यावर अधिक प्रीती करतो. Imagine, कल्पना when we करा were sinners, He loved us. जेव्हा आम्ही पापी होते तेव्हा देवाने When आपल्याला we were प्रीती- sinners, He loved us and gave His life for us. जेव्हा आम्ही पापी होते त्याने आपल्यावर प्रीती केली आणि त्याचे प्राण आमच्यासाठी How दिले. much more now, मग किती अधिक when आता we have become His child? जेव्हा आपण त्याच्या लेकरू झालो आहे. Amen. आमेन. But many Christians forget that. पण अनेक ख्रिस्ती लोक हे विसरून जातात. Okay, so that is God kind of love. म्हणून ही देव प्रकारची प्रीती So आहे. we need to walk by God kind of love. म्हणून आम्ही देव प्रकारच्या प्रीतीने Now चालले let me पाहिजे. show you how your faith works by taking a scripture. आणि तुम्हाला दाखवतो की तुमचा विश्वास कसं काम करतो एक वचन घेऊन Faith works by love. की विश्वास प्रीतीने काम करतो. Mark 11:23 to 25. आणि मार्क 11:23 ते 25 पर्यंत Here the Bible says, इथे शास्त्र म्हणत "For आहे I say unto you, कारण मी तुम्हाला सांगतो that whosoever shall say unto this mountain, की जो कोणी ह्या डोंगराशी बोलेल Be thou removed, की काढले जा and be thou cast into the sea, आणि समुद्रात टाकले जा and shall not doubt in his heart." आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता. See, doubt comes because of lack of love. आणि शंका येतो प्रीतीच्या कमीमुळे But shall believe पण विश्वास that करतो those things which he says की जो गोष्टी त्यांनी बोलला shall आहे come to pass. ते घडूनच येईल. He shall have whatsoever he says, आणि जो पण तो बोलतो त्याच्या शब्दाप्रमाणे त्याला मिळेल not does. आणि करतो तसं नाही. Dear Lord, I fasted, prayed. No. नाही, मी Whatever he उपवास- says. आणि जो काय तो म्हणतो. Therefore I say unto you, म्हणून मी तुम्हाला सांगतो whatsoever things you desire, आणि जे काही गोष्टीची तुम्हाला when इच्छा you आहे pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना what you करणार should do? तुम्ही काय केले Believe. पाहिजे विश्वास धरा. When you pray, जेव्हा तुम्ही विश्वास करता विश्वास धरा prayer should be in faith. आणि जी प्रार्थना आहे विश्वासात That you असते. receive them म्हणजे ते तुम्हाला मिळेल and you shall have them. आणि तुम्हाला ते मिळेल This is very powerful. आणि तुम्हाला मिळालेच आहे असं विश्वास धरा म्हणजे तुम्हाला मिळेल ही खूप सामर्थ्यशाली आहे.
You must believe आणि तुम्ही विश्वास केले I पाहिजे will receive. की मला मिळेलच. No. नाही. That is human faith. आणि ती मानवी विश्वास आहे. I know I will receive. आणि मला माहित आहे ते मला मिळेल. That is human faith. ती मानवी Because विश्वास it's based on your seeing, feeling, sensing, touching, tasting. कारण तुम्ही बघत आहे, तुम्ही ऐकत आहे, तुम्ही चव घेत आहे, तुम्ही अनुभव घेत आहे ह्याच्याद्वारे. Many talk human faith, अनेक लोक मानवी विश्वासाविषयी not बोलत आहेत. spiritual faith, आत्मिक विश्वासाविषयी बोलत नाही not the divine faith. आणि दैवी विश्वासाविषयी बोलत They नाही. want to see. त्यांना बघायचं आहे. Till they see, जोपर्यंत ते till बघत they are नाही, healed, जोपर्यंत त्यांना आरोग्य मिळत they नाही, cannot believe. ते विश्वास करू But शकत. here it says, पण इथे म्हणत see, आहे divine faith is such, आणि दैवी विश्वास अशी आहे even when you don't see it, जेव्हा तुम्ही बघत when नाही, you don't feel it, जेव्हा तुम्हाला वाटत नाही, when you cannot touch it, जेव्हा तुम्ही त्याला हात लावू Taste शकत नाही, त्याच्या चव घेऊ yes, शकत you नाही, must believe, तरी तुम्ही विश्वास केले पाहिजे I have received की it. मला मिळाला आहे. See, that is divine faith. आणि तोच आहे Okay, दैवी विश्वास. let's study this scripture. आपण ह्या वचनाचा अभ्यास करूया. First we see प्रथम आपण पाहतो that faith is released by speaking words. की विश्वास तेव्हा मोकळा होतो जेव्हा आपण शब्द बोलतो. You notice in this verse आणि तुम्ही the scripture ह्या शास्त्रामध्ये बघा that speaking is emphasized 3 times की बोलणे ह्याच्यावर 3 वेळेस जोर दिले in गेले. one verse. एका वचनामध्ये Speaking. बोलणे. And the Lord commands us to believe आणि प्रभू आपल्याला आज्ञा देतो विश्वास what we करायला. say जो आम्ही बोलतो will come to pass. ती घडून येणार. What you say, जे तुम्ही what बोलणार you say, आणि जे तुम्ही बोलेल not what you do. आणि तुम्ही काय करणार What you ते say. जे तुम्ही बोलेल Just by saying, फक्त बोलण्याने it will come to pass. ती घडून येणं. You're so powerful, people. आपण इतकं सामर्थ्यशाली लोक आहे. To whom do we say, you just say? आणि तुम्ही फक्त आपण कुणाला बोलतो तुम्ही फक्त बोला. A person of authority. एक अधिकाराच्या व्यक्ती. You know, when you go to these people of authority, जेव्हा तुम्ही अधिकाराच्या लोकांकडे जातात you tell them, तुम्ही त्यांना सांगा you just say a word आणि तुम्ही फक्त एक शब्द बोला and everything will be done. मग प्रत्येक गोष्टी Because आमच्यासाठी you केल्या. recognize that person as authority. कारण तुम्हाला माहिती आहे की तो अधिकाराच्या व्यक्ती आहे म्हणून. Things will come to pass. म्हणून गोष्टी तर घडेलच. When he says it, जेव्हा तो अधिकाराच्या व्यक्ती so बोलेल. the Lord is saying, telling you, म्हणून प्रभू आता तुम्हाला you बोलत just आहे. say it. तुम्ही फक्त एक शब्द बोला. That means त्याचा अर्थ you are आहे a person of authority. त्याचा अर्थ आहे की तुम्ही अधिकाराचे व्यक्ती आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Ye shall have whatsoever you say. आणि तुम्ही जे काय बोलेल ते सर्व तुम्हाला मिळेल. Amen. आमेन. So much power in your saying. आणि तुमच्या बोलण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे Just by speaking words. फक्त शब्द बोलण्याने. So faith is released by your words. म्हणून विश्वास मोकळा होता आपल्या शब्दाने. That's why it emphasized 3 times in this one verse. म्हणून या एकाच वचनामध्ये 3 वेळेस या बोलण्यावर जोर दिले Do गेले. you believe in the power of your words? तुम्ही तुमच्या शब्दाच्या सामर्थ्यामध्ये Do विश्वास you करत आहे. believe that things can be moved by your words? तुम्हाला माहिती आहे की गोष्टी हलवू शकत आहे तुमच्या शब्दाने. Do you believe that words can move mountains? तुम्ही विश्वास धरत आहे की तुमच्या शब्दाने डोंगर हलवू शकत आहे. Amen. Do आमेन. you believe? तुम्ही विश्वास धरत आहे का? It's very important. आणि ही खूप महत्वाची That's why आहे. we need to take care of what we speak. म्हणून आपण जो बोलत आहे त्याची आम्ही काळजी We are घेतो. responsible. आम्ही जबाबदार आहे. A person of authority is a person who is responsible what he says. आणि एक अधिकाराचा व्यक्ती जबाबदार आहे तो जो शब्द बोलतो त्याच्यासाठी. Because authority person speaks. कारण अधिकाराचा व्यक्ती बोलतो. If his commands are wrong, जर त्याची आज्ञा चुकीचा आहे destruction can take place. मग विनाश होऊ शकतो. Amen. Amen. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे Death and life are in the power of your tongue. जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. Amen. आमेन. You carry power आणि तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य in आहे. your words. तुमच्या शब्दामध्ये So सामर्थ्य when आहे. you speak, take care what you're speaking. म्हणून जेव्हा तुम्ही बोलत आहे तुम्ही जपा तुम्ही काय बोलत आहे. Speaking for yourself, स्वतःसाठी बोलत आहे. speaking for others, इतरांसाठी बोलत a आहे. family, a home. आणि कुटुंबासाठी घरासाठी बोलत The आहे. words remain. आणि ते शब्द The राहतात. word comes out. आणि शब्द बाहेर It येतो. remains आणि ती तिथे राहते. and performs that what you sent it for. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी त्याला पाठवले आहे तो शब्द तो कार्य करून दाखवतो. Whether right or wrong, आणि चुकीचं असेल किंवा बरोबर असेल life or death,
जीवन किंवा मरण, heaven or hell. स्वर्ग किंवा नरक. It is working for you. आणि तो शब्द तुमच्यासाठी काम That's, करत you आहे. know, once the word goes, आणि एकदा शब्द बाहेर you निघाला cannot take it back. परत आपण ते शब्द घेऊ So शकतो. that's why we have to be so careful. म्हणून आपण खूप जपलं पाहिजे. You know, a person who is not in authority, आणि एक व्यक्ती जो अधिकारामध्ये he नाही can do any but. आणि तो कुठलाही बडबड करू He शकतो can tell anything. आणि तो काहीही बोलू शकतो. फर्क नहीं गिरता है. त्याच्यामध्ये काय फरक वो होत क्या आहे? थोड़ी अधिकार का आदमी है, वो कुछ भी बड़बड़ करता रहता है. हाँ? You are a person of तुम्ही authority. अधिकाराचे व्यक्ती आहात Authority person speaks less आणि एक अधिकाराचे व्यक्ती कमी because बोलतो he knows कारण त्याला माहिती आहे his words have power त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य and आहे he is responsible आणि तो जबाबदार आहे for life or death, जीवनासाठी किंवा मृत्यूसाठी curse or blessing, आणि शाप किंवा आशीर्वादासाठी, health or sickness. आरोग्य किंवा आजारासाठी. Amen. आमेन. You are that person of authority. आणि तुम्ही ते अधिकाराचे व्यक्ती आहात. So let's go further. म्हणून आपण पुढे जाऊया. He shall have whatsoever he says. आणि जो तो बोलतो त्याला ते सर्व मिळेल. If your words are words of doubt, जर तुमचे जे शब्द आहे शंकाचे शब्द if your आहेत, words are words of unbelief, जर तुमचे शब्द अविश्वासाचे शब्द आहे, you're going to believe them तुम्ही त्याच्यावर विश्वास करणार and you'll आहे have the negative things that will produce for you. मग तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टीच्या उत्पादन होणार. So according to Matthew 12, म्हणून मत्तय 12 अनुसार 36 to 37, 36 ते 37 पर्यंत every word counts. प्रत्येक जे शब्द आहे ते गणिले जातो. Amen. Amen. There are no such thing as idle words आणि असं कुठलाही शब्द नाही जे व्यर्थ शब्द that will आहे not work for us आणि जे आपल्यासाठी काम करणार or नाही work against us. की आपल्या विरुद्ध काम करणार. Every word works. आणि प्रत्येक शब्द काम करतोच Every word that you speak works. आणि प्रत्येक शब्द जे तुम्ही बोलत आहे ते काम Either करतो. for us एक तर आपल्यासाठी or against us. किंवा आपल्या विरुद्ध काम But it करतो. keeps working for us. पण ते शब्द आपल्यासाठी काम करत Amen. राहतात. आमेन. So death and life and the power of words, म्हणून जीवन व मरण तुमच्या शब्दाच्या of सामर्थ्यामध्ये every आहे. word तुमच्या we speak. प्रत्येक शब्द जे बोलत आहे त्याच्यामध्ये. That's what Proverbs 18:21 says. आणि असंच नीतिसूत्र 18:21 म्हणत So आहे. our words can be the most powerful weapon against the devil, म्हणून आपले जे शब्द आहे खूपच सामर्थ्यशाली शस्त्र असू शकत आहे शैतानाच्या विरुद्ध or they can become a snare of the devil. किंवा ते शैतानाच्या एक पाश देखील होऊ शकतो. Amen. आमेन. So faith-filled words can move mountains. म्हणून The Bible says. विश्वासाने भरलेले जे शब्द आहे डोंगरांना उपटू Now शकत Jesus आहे. was using this word mountain symbolically. आणि येशू जो डोंगर आहे हा शब्द एक उदाहरणाच्या रीतीने उपयोग करत He was होता referring to any kind of obstacle आणि तो कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याला सादर करत that होता is standing your way, जो तुमच्या रस्त्यात येत that आहे, is hindering you. जो तुम्हाला अडथळा Let it घालत be आहे. any kind of obstacle. आणि ते कुठल्याही प्रकारचे अडथळे असू दे, अडचण It असू could दे. be look like immovable, आणि असं दिसणार की ते न हालणारं अडचण like a आहे, mountain. एक डोंगरासारखं. But your words are more powerful than any mountain. पण तुमचे शब्द कुठल्याही डोंगरापेक्षा खूपच सामर्थ्यशाली आहे. What did Jesus say? येशूने काय सांगितले? Speak to the mountain आणि डोंगराशी बोला or speak to the problem. किंवा समस्याशी संकटाशी बोला. Most people speak अनेक लोक बोलत आहे to God देवाकडे about their mountain, about their problem. त्यांच्या पर्वताविषयी त्यांच्या समस्याविषयी But देवाकडे very बोलत आहे. few follow the instructions of Jesus पण क्वचितच खूप कमी लोक येशूच्या सूचनाच्या and अनुकरण speak करत आहे directly to the mountain. आणि सरळ ते डोंगराशी बोलत आहे. Instead of telling God about the mountain, आणि देवाला डोंगराविषयी बोलण्याच्या ऐवजी you speak to the mountain in Jesus' name. आणि तुम्ही त्या डोंगराशी बोला येशूच्या This नावात. is authority. आणि ही अधिकार आहे. God has given you authority. देवाने तुम्हाला अधिकार दिलेली So आहे now we are responsible. म्हणून आम्ही आता जबाबदार आहे. Don't put all the responsibility on God now. आणि सर्व जबाबदारी आता देवावर टाकू नका. It looks very noble and pious and religious, these kind of आणि prayers. खूपच कुलीन दिसत आहे, पवित्र दिसत आहे, धार्मिक दिसत आहे अशा Oh, प्रकारची परमेश्वर. प्रार्थना की हे देवा Hey, Prabhu, ये problem काढून टाका. See, this looks very nice. आणि ही खूप छान दिसत Many दिसत आहे prayers look very nice, आणि खूप जी प्रार्थना खूपच छान दिसतं very noble, आणि खूपच कुलीन दिसतं, very religious, खूपच धार्मिक दिसतं. but it has no power. पण त्या प्रार्थनामध्ये मुळीच सामर्थ्य Because नाही. someone shakes and prays, कारण कोणीतरी हलून हलून प्रार्थना or करतो shouts and किंवा prays, खिंचाळून प्रार्थना करतो. that doesn't mean it will be answered. त्याचा अर्थ नाही की त्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. Many walk by emotions. अनेक लोक भावनाने See, चालतात in the court of law, आणि एका न्यायालयामध्ये it's not how loudly you speak. आणि असं नाही की किती जोराने तुम्ही बोलत आहे. No.
नाही. If you want to speak the truth, जर तुम्हाला खरं बोलायचं truth आहे doesn't require all these kind of performance. आणि सत्याला असं सर्व प्रकारची कृती प्रदर्शन No, नको. it doesn't require this. आणि सत्याला असं प्रकारचे प्रदर्शन नको. Amen. Amen. Truth is truth. आणि सत्य तर सत्यच आहे. Whether you speak loudly or slowly, it is truth. आणि जोराने बोला किंवा सावकाश बोला ते सत्यच So आहे. many people's prayers are this way. म्हणून अनेक लोकांची प्रार्थना अशीच आहे. God told you to do something, आणि देवाने तुम्हाला काहीतरी and we करायला tell सांगितलं God to do something. आणि आपण देवाला सांगतो की देवा तुम्ही काहीतरी करा. चला रडून प्रार्थना करू, ओरडून प्रार्थना करूया. है ना? It looks, oh प्रभू, very nice. Let us shake the throne. आपण सिंहासन हलवूया. प्रभूचं सिंहासन हलवूया. See, these all are performance based, आणि हे सर्व कृतीवर आधारित आहे not faith based. आणि विश्वासावर आधारित नाही. We must know the difference. आपल्याला फरक There's a समजते. right kind of prayer, wrong kind of आणि prayer. एक योग्य प्रकारची प्रार्थना एक But चुकी most of प्रकारची the प्रार्थना. Christians live by emotions. पण अनेक जे ख्रिस्ती आहे भावनाने They want जगत some आहे. stirring up in the flesh. त्यांना आपल्या देहामध्ये काय जागृती पाहिजे, Even the हलवणे messages. पाहिजे आणि संदेशामध्ये देखील When they're moved to tears, जिथे ते अश्रूमध्ये हलवून जातात they think they have faith. पण त्यांना वाटत आहे की त्यांना विश्वास आहे. I know some people get offended when I say that, आणि काही लोकांना नाराज वाटते जेव्हा मी असं बोलतो because they love these emotional kind of things. कारण त्यांना हे भावनात्मक प्रकारची गोष्टी खूप They want आवडतात. some stirring up in the emotions. त्यांना पाहिजे की कोणीतरी त्यांच्या भावनाला जागृत केले पाहिजे, For a हलवले short पाहिजे term, you will feel happy. आणि अल्प कालासाठी तुम्हाला आनंद वाटेल. But when it comes to reality of life, पण जेव्हा जीवनाच्या अस्तित्वामध्ये तुम्ही येणार what you need is faith. तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे ती आहे Whether विश्वास. you see it तुम्ही or don't पाहत see आहे it, किंवा नाही पाहत whether you आहे, feel it, you don't feel it. तुम्हाला वाटत आहे किंवा वाटत नाही. Amen. Amen. What happens when you don't feel that God is with you? आणि काय होतं जेव्हा तुम्हाला वाटत आहे की ते तुमच्या बरोबर नाही, Will you say God is not with me? मग तुम्ही बोलणार का देव माझ्या बरोबर नाही? Whether you feel it or not, तुम्हाला वाटत आहे किंवा नाही, you need to walk by faith. तुम्ही विश्वासाने चालले That पाहिजे God is with me. की देव माझ्या बरोबर Though I आहे. don't feel it, जरी मला वाटत नाही but He's there. पण देव माझ्या बरोबर आहे. That will strengthen you. आणि ही गोष्टी तुम्हाला बल Only देईल. faith can strengthen you. फक्त विश्वास तुम्हाला बल These देईल. emotional talks will only strengthen temporary outside. आणि हे भावनात्मक जे बोलणं आहे फक्त बाहेरून तुम्हाला थोडा वेळेसाठी शांतवन So, देणार. I'm not against other kind of prayer where you ask and receive. आणि मी इतर प्रकारच्या प्रार्थनेच्या विरुद्ध नाही जिथे आपण मागून प्राप्त करतो. There are many kinds of prayer. I gave that message. आणि अनेक प्रकारची प्रार्थना आहे तो संदेश मी You have तुम्हाला to go there दिला. and hear it. आणि तुम्ही तिथे जाऊन ऐकले So, but पाहिजे. God has put certain things under authority, पण देवाने काही गोष्टी आपल्या अधिकाराखाली दिलेल्या and आहेत we must exercise it. आणि आम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. Amen. Amen. When a problem stands your way, जेव्हा एक समस्या तुमच्या रस्त्यात we येतो, must speak to the problem आपण त्या समस्याशी बोलले and पाहिजे command to get out of our way आणि आज्ञा दिले पाहिजे आमच्या रस्त्यातून निघ बाहेर in the name of Jesus. येशूच्या नावात. Did you understand this? तुम्हाला हे कळले का? No, we don't have time. Just 5 minutes is left, so I don't know whether should I continue or stop. Okay, we'll continue next week because आपण उद्या बघूया. उद्या देखील आमची सभा आहे. yeah, तर आपण So, हा संदेश चालू if you are ठेवू. blessed, जर तुम्ही आशीर्वादित झाले आहे, you can give your offerings. तुम्ही तुमचे दशमांश किंवा दान अर्पण देऊ Yeah, शकत if you're आहे. blessed by the message, जर आजच्या संदेशाद्वारे तुम्ही and then आशीर्वादित झाले I'll pray आहे for you. आणि मग पासून तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Yeah. You can post on your comments, आणि तुम्ही तुमच्या and कमेंट्स पोस्ट करू those who are शकता. sick or having any symptoms, आणि जे आजारी आहे किंवा त्यांना काही लक्षणं आहे you can write there in your comment box. I'll read it. आणि तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्सवर लिहू शकत आहे. पास्टर ते वाचणार I आहे read every comment, आणि मी प्रत्येक कमेंट्स वाचतो. and don't fear. आणि भिऊ नका. This will not touch you. आणि हा विषाणू तुम्हाला हात लावणार नाही. Okay. I'll make a general prayer for all of you. Yeah, pray for my mother. Okay, I'll pray for all of you. तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे. Yes, I'll pray for you.
हेलो. हाँ हाँ, कहाँ पर है? हमारे बिल्डिंग में. हाँ ठीक है, थैंक यू. Okay, there was a phone call, so okay. Many asked me to pray. अनेक लोक त्यांच्या आईसाठी प्रार्थना करायला सांगितले आहे. Many asked me to pray. आणि ज्या अनेक खूप लोक लोक माझ्याकडे प्रार्थना करायला विचारत आहे. Yeah. So don't fear. म्हणून भिऊ नका. So many times I invite them म्हणून for मी online त्यांना ऑनलाईनच्या सभेवर आमंत्रण देतो instead of praying for personally for them. आणि वैयक्तिकरित्या त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याच्या So ऐवजी. the best way is to come online. म्हणून उत्तम मार्ग आहे की तुम्ही ऑनलाईन वर Don't आले worry, I am पाहिजे. not going to call your name. आणि चिंता करू नका, मी तुमचे नाव घेणार No, नाही. I'll keep it very confidential. आणि मी खूपच ते कॉन्फिडेन्शियल I don't declare your names. तुमच्या नावाची घोषणा What करणार are you नाही. going through? आणि जे काही गोष्टीतून तुम्ही जात आहात I'll just pray for you. मी फक्त तुमच्यासाठी प्रार्थना करणार. I take care in this area. आणि ह्या भागामध्ये मी काळजी Even in the घेतो. church, आणि मंडळीमध्ये देखील. I don't share the names. आणि मी नाव घेत नाही. Okay, I'll pray. Leg pain. Okay. 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 So, did you understand today's message? आजचा संदेश तुम्हाला कळले का? Amen. आमेन. Improve your love life. आणि तुमच्या प्रीतीच्या जीवनामध्ये सुधार आणा. Your faith will always work. तुमचा विश्वास नेहमी काम करणार. God never put that faith that it should work sometimes it should not work. No. आणि देवाने असा विश्वास ठेवले नाही की विश्वास कधी काम केला पाहिजे, कधी काम नाही केला No. पाहिजे, असं नाही. It should always work. आणि विश्वास नेहमी काम केलाच पाहिजे. Provided you check your life. आणि फक्त एवढंच आहे, तुम्ही तुमच्या जीवनाची तपासणी I करा. have not completed this message. आणि मी हा संदेश पूर्ण I केला will नाही. continue tomorrow आणि उद्या मी हा संदेश चालू because this is ठेवणार. very powerful. कारण हा खूप सामर्थ्यशाली This is संदेश very, आहे. very powerful. आणि खूपच सामर्थ्यशाली संदेश आहे. Amen. Because आमेन. by faith you can receive anything. कारण विश्वासाने तुम्ही कुठल्याही गोष्टी प्राप्त But करू it's शकता. based on love. पण ती प्रीतीवर So आधारित आहे. tomorrow I've just tick marked where I've completed today. आणि आज जिथेपर्यंत मी पूर्ण केलंय तिथे मी टिक मार्क And केला आहे. tomorrow is Sunday, no? Tomorrow is Saturday. हाँ. Tomorrow I'll speak. Okay. उद्या Tomorrow at शनिवार what आहे. time? 7:45. 7:45. आणि So- 7:45 वाजता So शब्द tomorrow come at 7:40. Don't miss this message आणि हा संदेश तुम्ही चुकवू नका उद्या. because I want that that you receive everything from God माझी इच्छा आहे की तुम्हाला सर्व गोष्टी देवापासून मिळाले because पाहिजे. Jesus has done everything. कारण येशूने प्रत्येक गोष्टी You don't केल्या. have to work for it. तुम्हाला त्याच्यासाठी काम You करायची just गरज have to believe. तुम्ही फक्त विश्वास Means you केले should पाहिजे. have only faith. म्हणजे तुमच्यामध्ये फक्त विश्वास Religion असायला asks you to do many पाहिजे. आणि things. धर्म तुम्हाला अनेक गोष्टी करायला सांगतो. You have to be worthy, तुम्ही लायक असले पाहिजे deserving. आणि तुम्ही You have to योग्य do असले good पाहिजे. works, तुम्ही पुण्य काम righteous केले पाहिजे, deeds. नीतिमान You have काम to do केले this पाहिजे. custom and that tradition, this tradition. हे रूढी ते परंपरा ते रीत करावं You लागेल. wear this dress and that dress. आणि तुम्ही हे वस्त्र घाला You ते bring वस्त्र this घाला. item and that item. आणि तुम्ही हे वस्तू आणा ते That is वस्तू आणा. religion. ती धर्म आहे. But for us, पण आपल्यासाठी it is faith. फक्त विश्वास आहे. But it works by love. पण विश्वास प्रीतीनेच काम करतो. Amen. आमेन. That's very important. Oh, good. Let's pray now. आपण प्रार्थना Father, I करू. want to thank you for all these wonderful saints. पिता या सर्व सुंदर संतांसाठी They प्रार्थना have heard करतो. the word. त्यांनी वचन ऐकले आहे They're going to change their love walk. आणि ते आपल्या प्रीतीचे चाल बदलणार आहे. And tomorrow we're going to hear more आणि उद्या आम्ही अधिक संदेश ऐकणार how आहे to walk in love. की कसं आम्ही प्रीतीमध्ये चाललो What to do पाहिजे that faith will work. आणि काय केले पाहिजे जेणेकरून विश्वास काम Thank you, करणार. Father. त्यांनी Father, I वाद bless them all in Jesus' पिता, मी name. सर्वांना आशीर्वाद देतो I येशूच्या नावात. rebuke all the symptoms of this virus. आणि ह्या विषाणूच्या सर्व लक्षणाला धमकावतो. Whether it is cold or cough ती सर्दी असू द्या, खोकला असू द्या or breathing problems किंवा श्वास घेण्याची or समस्या आहे, fever, ताप आहे, I rebuke it in Jesus' name. त्याला धमकावतो येशूच्या Be नावात. gone निघता हो in Jesus' name. येशूच्या नावात. Sickness is not from God. आजार देवापासून नाही. Don't believe it. आणि आजार विश्वास करू नका. Don't believe it. आणि आजार If you believe sickness is from God, जर तुम्ही विश्वास करत आहे की आजार then your देवापासून आहे, faith won't work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. Amen. Amen. Even if the sickness is not leaving you, आणि जरी आजार तुम्हाला सोडून जात नाही, don't disbelieve. मग Don't enter अविश्वास into doubt. शंकामध्ये प्रवेश करू नका. Keep believing. सतत विश्वास करा. Because the moment I pray, कारण ज्या क्षणी पासून healing प्रार्थना has begun. करा, आरोग्य सुरू झालेली आहे. Amen. आमेन. It's begun. आणि ती For झाली some आहे. people, it will be instantaneous. आणि काही लोकांसाठी ती ताबडतोब असेल, For some people, काही it's लोकांसाठी begun. आणि ती आरोग्य सुरू झाली Now, आहे. they have to keep on holding. आता ते सतत त्या आरोग्याला धरून I बसले believe, पाहिजे. मी I विश्वास receive. करतो आणि प्राप्त Pastor करतो. has prayed for me. पास्टरनी माझ्यासाठी I am प्रार्थना केली. healed. मी आरोग्यित I आहे. am blessed. मी I आशीर्वादित am आहे. delivered. माझी सुटका झाली Amen. आहे. I've received it. आमेन. मी ते प्राप्त केले आहे. Amen. That's the way you need to. आणि अशा प्रकारे तुम्ही
प्रार्थना केली. Father, I thank you for all of them. पिता Be सगळ्यांसाठी healed and delivered in Jesus' name. आरोग्यदायी हो आणि सुटका हो I येशूच्या नावात. rebuke the leg pain. आणि त्या पाय दुखण्याला Be धमकावतो, gone निघता हो in Jesus' name. येशूच्या नावात. Father, I also pray for those who don't have good sleep. आणि त्या लोकांसाठी प्रार्थना करतो ज्यांना चांगलं They're झोप not येत getting नाही. good sleep. त्यांना चांगलं झोप येत नाही Tormenting dreams. आणि पीडामय स्वप्न Fear of death. आणि मृत्यूच्या भय Fear of sickness and disease. आणि आजार व रोगाची Worries and भीती, tensions. तणाव व तणाव टेन्शन All the stress. आणि सर्व जे तणाव आहे All due to the stress, many kind of depression and oppression. आणि तणावामुळे सर्व प्रकारची निराशपणा, All these हताशपणा, negative emotions सर्व नकारात्मक भावना, like anger राग short-temperedness. आणि क्रोध येणे and all these things happening. आणि हे सर्व गोष्टी I होत आहे. rebuke it in त्या Jesus' सर्व name. गोष्टीला धमकावता येशूच्या I नावात. declare peace in your house. आणि तुमच्या घरामध्ये शांतीची घोषणा Love करतो. in your house. प्रीतीची घोषणा करतो I तुमच्या declare घरामध्ये. मी घोषणा no करतो virus, कुठलाही विषाणू, no sickness, कुठलाही no आजार, plague कुठलाही महामारी shall come near your dwelling. तुमच्या तंबूजवळ येणार In नाही Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Say amen. बोला आमेन. Thank you, Father. धन्यवाद पिता, धन्यवाद. Okay, nice to meet you. तुम्हा सर्वांना परत भेटण्यासाठी Yeah. फार आनंद वाटत We आहे. love you आम्ही तुमच्यावर and प्रीती we are करतो praying for you daily. आणि आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना Share करतो. this message, हा संदेश तुम्ही you know, शेअर so that करा. the more the Christians know this, जितकं अधिक ख्रिस्ती लोकांना हे संदेश समजले, others know this, इतर लोकांना हे संदेश their समजले, faith will always work. त्यांचा विश्वास नेहमी काम You करणार. know, our Father wants आमच्या देवपिताला that the पाहिजे body of Christ must be united की ख्रिस्ताचे जे शरीर आहे ते एक झाले पाहिजे, because this is God's time, कारण ही देवाची वेळ आहे, not the devil's time. शैतानाची वेळ नाही. Don't hear such preaching on the social media आणि platforms सोशल मीडियावर जे प्रचार आहे ते ऐकू नका, who are speaking about the rapture now. जे स्वर्गरोहणाविषयी आता बोलत आहे. So many times I had to write to them. आणि अनेकदा मी त्यांना Rapture लिहिले is not now, आणि स्वर्गग्रहण आता नाही and tribulation is long way ahead. आणि महान संकटकाळ तर खूप पुढे आहे Minimum 100 years. आणि कमीत कमी 100 वर्ष. If someone is born today, जर आज कुणाचा जन्म झाला, let me tell you, तुम्हाला सांगू द्या, 100 years minimum. आणि 100 वर्ष कमीत Rapture कमी is not going to happen. की स्वर्गग्रहण होणार नाही. Amen. Amen. Not now. We believe in the rapture, आम्ही स्वर्गग्रहणावर but विश्वास this is करतो, not that time. पण ती वेळ आता नाही. So many are speaking about the rapture. अनेक लोक स्वर्गग्रहणाविषयी लिहित No, आहेत. no, no. It's a celebration. नाही, ती एक उत्सव आहे It's a celebration. आणि ते एक उत्सव आहे It's not a running away escape route. No, no, no. आणि ते निभावण्याचा मार्ग नाही, पळून जाण्याची Many people are putting मार्ग fear नाही. in you. अनेक लोक तुमच्यात भीती Rapture is करतात happening. Rapture is happening. की स्वर्गग्रहण होत आहे Enough of fear from the world. आणि जगापासून आलेली भीती पुरेसा. Even believers are preaching fear. आणि विश्वासू लोक देखील judgment भीतीचा प्रचार and करतात, punishment. न्यायाच्या, शिक्षेच्या. See, these are not for you. Wrath is not for you. आणि कोप तुमच्यासाठी नाही. Amen. Don't hear such messages. असं संदेश ऐकू नका. Amen. As faith comes by hearing God's word, जसं विश्वास येतो देवाचे वचन ऐकून, fear comes by hearing the negative words. भीती येतो नकारात्मक शब्द ऐकून. Amen. This Amen. fake news, media, news, all these things are putting in fear. आणि जे न्यूज मीडिया हे सर्व भीती घालत आहे. Okay. That's all for today. आणि Oh, एवढंच आहे I believe you आजसाठी. enjoyed it. आणि माझा विश्वास आहे तुम्ही संदेशाचा आनंद Live घेतला. happily, live joyfully. आणि आनंदाने राहा, सुखी Nothing सुखाने will राहा. happen. काहीच होणार नाही. This virus cannot touch you. हा विषाणू तुम्हाला हात लावू In शकत नाही. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. See, I'm also a senior citizen. आणि मी देखील वरिष्ठ नागरिक आहे I don't fear about this virus because I know it. आणि मला ह्या विषाणूची भीती नाही, कारण मला Church, माहिती do आहे. you remember मंडळी तुमच्या लक्षात आहे, the first time this virus came? आणि प्रथम वेळेस जेव्हा हा विषाणू They called आले it the Corona 19. आणि त्यांनी त्याला कोरोना 19 किंवा कोविड-19 म्हणाले. I told you, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितले it is just a virus, आणि फक्त एक विषाणू आहे a flu kind of a thing. आणि एक ताप प्रकारची गोष्टी आहे. Many Christians did not believe. अनेक ख्रिस्ती लोकांनी ह्याच्यावर विश्वास If केला they would have believed what I said that आणि time, जर त्यांनी त्यावेळेस विश्वास केले they असते, would have not taken in fear. त्यांनी भीती आत घेतली नसते. Amen. Okay, that's all for today. Come tomorrow आणि by उद्या 7. पावणे 8 वाजता 7:45. Okay. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना So आशीर्वाद happy. देतो. आणि खूप And आनंद वाटत do आहे. share this message आणि हा संदेश नक्की शेअर with करा everyone. प्रत्येक लोकांबरोबर. Thank you so much. धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देतो.